हॅलो फ्रेंड्स, मी नागेश्वर राठोड. हॉटेल मरीन प्लाझा जेफ्रीजमध्ये आपलं स्वागत आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, सर्वत्र गरमी आहे, तर गरमीमुळे लोक त्रासून गेलेले आहेत. तर गरमीमध्ये ॲज अ रिफ्रेशमेंट म्हणून मी तुम्हाला काही मॉकटेल्स सांगणार आहे. ते तुम्ही आपलं फर्स्ट आहे वॉटरमेलन कूलर. त्याच्यामध्ये आपल्याला लागणारे साहित्य वॉटरमेलन, मिंट लिव्स, त्याच्यानंतर हे पोमोग्रेनेट सिरप, शुगर सिरप, लाईम ज्यूस आणि सॉफ्ट ड्रिंक, आणि आहे कोकोनट इसेन्स. कोकोनट इसेन्स म्हणजे जे आपलं खोबऱ्याचं किस. आता आपण त्याच्याकडे बघूया कसं बनवायचं. सगळ्यात आधी आपण एका ग्लासमध्ये क्रस्ट आईस घ्यायचं. त्याच्यानंतर ग्लासमध्ये फ्रेश वॉटरमेलन, आणि त्याला बरोबर क्रश करून घ्यायचं. आता हे बरोबर क्रश केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण लिंबूचा रस, त्याच्यानंतर थोडं शुगर सिरप आणि पोमोग्रेनेट सिरप आणि थोडं खोबऱ्याचं कीस. आता आपण त्याच्यामध्ये पुदिना ॲड करणार आहोत. शेक करून घेऊ. आता हे आपलं मॉकटेल्स रेडी आहे. आपण याच्यामध्ये फक्त ग्लासमध्ये टाकू आणि याच्यामध्ये लास्टला याच्यामध्ये सॉफ्ट ड्रिंक, हे आपलं मॉकटेल्स रेडी आहे. आणि याला थोडं आकर्षित करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये अम्ब्रेला टाकूया. हे आपलं वॉटरमेलन मॉकटेल रेडी आहे. हे आपल्या घरी कोणीही उन्हाळ्यात गेस्ट वगैरे आले, आपण त्यांना हे मॉकटेल ऑफर करू शकतो. आता आपण दुसऱ्या मॉकटेलकडे वळूया. हॉटेल मरीन प्लाझाचं स्पेशल आहे कुकुंबर प्लाझा. सगळ्यात आधी आपण त्याच्यामध्ये कुकुंबर टाकणार आहोत. त्याच्यानंतर मिंट लिव्स, त्याच्यानंतर लाईम वेज, आपण त्याला मॉडेल करून घेणार आहोत, जेणेकरून कुकुंबर हे याच्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्यातलं जे मेन इन्ग्रेडियंट्स आहेत ते भेटायला पाहिजे. आता हे प्रॉपर क्रश झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडा गोडवा यावा म्हणून शुगर सिरप आणि थोडं लाईम ज्यूस टाकणार आहोत. आता हे पूर्णपणे मिक्स करण्यासाठी आपण याला मिक्सरमध्ये मिक्स करून घेऊया. आता आपण याला हे प्रॉपर मिक्स करण्यासाठी मिक्सरमध्ये टाकून घेऊ. त्याच्या आधी मिक्सरमध्ये आपण थोडा आईस टाकून घेऊ. आता आपण याला शेक करून घेऊ प्रॉपर मिक्स होण्यासाठी. आता आपलं मॉकटेल रेडी आहे. आपण याला ग्लासमध्ये सर्व करण्यासाठी टाकूया. आता शेवटी त्याच्यामध्ये सॉफ्ट ड्रिंक, आपले मॉकटेल पूर्णपणे रेडी आहे. फक्त याला कोणाला दुसऱ्यासमोर प्रेझेंट करायचं किंवा कोणाला द्यायला आकर्षित करून म्हणून
थोडं त्याच्यामध्ये कुकुंबर स्लाइस. आपलं कुकुंबर प्लाझा हे रेडी आहे. याच्यामध्ये आपण लाईम आणि कुकुंबर जास्त याच्यात यूज केला आहे, कारण की लाईम आणि कुकुंबरमध्ये वॉटर कंटेंट जास्त आहे आणि लाईम हे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. त्याच्यामुळे आपलं बॉडी थंड राहते. त्याच्यामुळे आपण हे यूज करू शकतो आणि कोणत्याही गेस्टला वगैरे उन्हाळ्यामध्ये सहसा करून ऑफर करू शकतो. आता आपण तिसऱ्या मॉकटेलकडे वळूया. याचं नाव आहे ॲपल जुलिप. त्याच्यामध्ये आपण फ्रेश ॲपल, त्याच्यानंतर पायनॅपल ज्यूस, ॲपल ज्यूस आणि ऑरेंज ज्यूस. जर आपल्याकडे हे तिघी ज्यूस नसतील तर आपण फ्रेश फ्रूट घेऊन त्यांना मिक्सरमध्ये बारीक करून त्यांचा ज्यूस आपण काढू शकतो, किंवा सहसा करून मार्केटमध्ये ज्यूस आपल्याला कुठेही अवेलेबल भेटतील. आता आपण हे कसं बनवायचं त्याच्याकडे वळूया. सगळ्यात आधी आपण ग्लासमध्ये थोडंसं ऑरेंज ज्यूस, थोडं पायनॅपल ज्यूस, त्याच्यानंतर आपण जास्त प्रमाणात ॲपल ज्यूस यूज करू, कारण आपल्या ड्रिंक्सचं नाव आणि ॲपल ज्यूस शरीरासाठी चांगलं आहे, त्याचे विटॅमिन्स आहेत, म्हणून आपण ॲपल ज्यूस थोडं जास्त प्रमाणात यूज करू. आणि त्याच्यानंतर फ्रेश ॲपल टाकूया आपण त्याच्यात. त्यांना बारीक कापून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ॲपल टाकायचं. त्याच्यानंतर थोडासा आईस घ्यायचा आणि यांना प्रॉपर मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला सगळ्या ज्यूसची टेस्ट एकत्रपणे मिळेल. आपलं मॉकटेल्स रेडी आहे. आपण हे ग्लासमध्ये टाकून सर्व करूया. हाताला थोडं आकर्षित करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक ॲपल वेज अटॅच करू. आणि आपण सहसा करून हे जे आजारी व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी ॲपल हे खूप चांगलं फ्रूट आहे, शरीरासाठी चांगलं आहे, त्याच्यामध्ये विटॅमिन्स खूप आहे. आपण हे सहसा करून जे लोक हेल्थ कॉन्शियस किंवा विकनेस आहे त्या लोकांना आपण हे मॉकटेल ऑफर करू शकतो. ब्रेकनंतर तुमचं आता स्वागत आहे. आपण पुढच्या मॉकटेलकडे वळूया. त्याचं नाव आहे पीच क्रॅनबेरी ट्विस्ट. आता आपण मॉकटेल्समध्ये आपण क्रॅनबेरी ज्यूस यूज करणार आहोत. त्याच्यानंतर हे आहे पीच सिरप. पीच सिरप म्हणजे पीच फ्रूटचं त्यांना मिक्स करून त्यांचं हे जे ज्यूस काढलेलं आहे ते आहे पीच सिरप. त्याच्यानंतर लाईम कडल. लाईम कडल हे आहे वॉटर लाईम ज्यूस आणि शुगर सिरप, या तिघांचं कॉम्बिनेशन मिळून लाईम कडल बनवलं जातं. आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया कसं बनवायचं. सर्वात आधी ग्लासमध्ये आईस घ्यायचा. ग्लासमध्ये आईस घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सर्वात आधी पीच सिरप, त्यानंतर लाईम कॉडेल आणि ग्लासला टॉप क्रॅनबेरी ज्यूस. आणि याला पूर्णपणे स्टर करून घ्यायचे, जेणेकरून आपले सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स झाले पाहिजे. आपलं हे मॉकटेल्स आहे रेडी आहे. आपण याला आकर्षित करण्यासाठी स्वीट लाईमची स्लाइसने आपण त्याला आकर्षित करूया. सहसा करून लहान मुलांना किंवा मुलींना क्रॅनबेरी फ्रूट किंवा त्याचं ज्यूस खूप आवडतं, त्यामुळे आपण लहान मुलांना हे मॉकटेल्स ऑफर करू शकतो. आता आपण पुढच्या मॉकटेलकडे वळूया. याचं नाव आहे हनी अँड फ्रूट स्मूदी. त्याच्यामध्ये आपण फ्रेश फ्रूट म्हणजेच बनाना, कर्ड,
हनी, ब्लू करासो आणि मेल्टेड आईस्क्रीम यूज करूया. आता मी तुम्हाला दाखवणार आहे हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून मॉकटेल्स कसं बनवायचं. सगळ्यात आधी आपण ग्लासमध्ये आईस घेऊया. त्याच्यानंतर ग्लासमध्ये फ्रूट्स, म्हणजे आपण आता बनाना यूज करतोय. जर आपल्याकडे बनाना नसेल तर आपण दुसरं फ्रूट पण यूज करू शकतो. आता या फ्रूटला प्रॉपर मॉडेल करून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये थोडंसं हनी, की ज्याच्यामध्ये थोडा गोडपणा यावा म्हणून. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ब्लू करासो सिरप, आणि नंतर मेल्टेड आईस्क्रीम. आणि थोडंसं त्याच्यामध्ये योगर्ट टाकून. आपण आता त्याच्यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत. आता आपण याला प्रॉपर मिक्स करू. मिक्स करण्यासाठी आपण त्याला शेक पण करू शकतो किंवा आपण त्याला मिक्सरमध्ये टाकून मिक्स करू शकतो. आपण त्याला मिक्स करूया. आपलं मॉकटेल रेडी झालेलं आहे. आपण याला ग्लासमध्ये टाकून सर्व करू शकतो. आता अशा प्रकारे आपलं मॉकटेल रेडी आहे. याचा कलर आहे निळा आणि दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह आहे. पण त्याला अजून चांगलं दिसण्यासाठी आपण त्याच्यामध्ये फ्रेश फ्रूट म्हणून पायनॅपल, चेरीची याच्याला गार्निश म्हणून ठेवूया. आणि हे मॉकटेल आपल्याला फ्रेश फ्रूट आहे आणि त्याच्यामध्ये आईस्क्रीम आहे, त्यामुळे व्हॅनिला आईस्क्रीम एकदम स्मूथ राहते. त्याच्यामुळे हे मॉकटेलचं नाव पण तेच आहे, स्मूथी. हे मॉकटेल्स आपण वृद्ध लोकांना, लहान मुलांना ऑफर करू शकतो. अशा प्रकारे मी तुम्हाला आज 5ही मॉकटेल बनवून दाखवले. हे मॉकटेल तुम्ही कुठेही प्रवासात गेले किंवा तुमच्या घरी कोणी पाहुणे आले, तुम्ही त्यांना ऑफर करू शकता. या मॉकटेलमध्ये आपण फ्रेश फ्रूट्स, फ्रेश ज्युसेस आणि आईस्क्रीम यूज केलेलं आहे, त्यामुळे आपल्या शरीराला काही हानी वगैरे नाही. आणि तुम्ही हे मॉकटेल सहसा करून तुम्ही उन्हाळ्यामध्ये यूज करू शकता, कारण हे जो समर कूल ड्रिंक म्हणून आपण बनवू शकतो. हे मॉकटेल्स तुम्ही घरी नक्की ट्राय करा. तुमचा समर कूल घालवा आणि आम्हाला कळवायला विसरू नका. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.